नमस्कार, मी हनुमंत शिंदे आणि तुम्ही पाहताय बीड बातम्या. बीड बातम्याची टीम ही पालसिंगणच्या गणेश नदी या ठिकाणी येऊन पोहोचलेली आहे. आपण पाहतोय मागच्या आठवड्यापासून आपल्याला पाहायला मिळतंय पालसिंगण आणि पालसिंगण परिसर तसेच चौसाळा सर्कलमध्ये पूर्ण परिसरामध्ये अतिवृष्टी झालेली पाहायला मिळते. तसं पाहिलं तर शहरातल्या लोकांसाठी पाऊस हा रोमॅन्टिक असतो, तसंच पर्यटकांसाठी देखील पाऊस हा रोमॅन्टिक असतो. परंतु तोच पाऊस आज शेतकऱ्यांसाठी जीव घेणा झालेला आहे. तसंच शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आकाशामध्ये साधा एक जरी ढग आला तरी आज शेतकऱ्यांच्या पोटामध्ये गोळा उठतो, कारण तो गोळा उठण्याचं कारण स्वतःचं झालेलं नुकसान आहे. या ठिकाणी आज आपल्यासोबत शेतकरी या ठिकाणी नदी परिसरामध्ये आहेत. शेतकऱ्यांच्या आज आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपल्यासोबत आज त्र्यंबक डमरे आहेत, यांच्यासोबत आज आपण चर्चा करू. काय सांगाल आपण, काय शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे? बरंच नुकसान झालेलं आहे. काढणीला खर्च जास्त येतो. काढणीला 6,000 रुपये हेक्टरनी, तुम्ही 8,500 रुपये हेक्टरनी जर पैसे देत असला तर काय परवडतं इथं. म्हणून 6,000 रुपये हेक्टर बियाचा खर्च, पेरणीचा खर्च, खताचा खर्च हे लावून जाते. 15,000 रुपये एकर पडत होते आम्हाला. एकरी 15,000 रुपये खर्च पडतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं, शेतकरी समाधानी नाही का? समाधानी कसलाच नाही. बोला एकरीच 15,000 म्हणल्यावर खात बी कुठं जाता येते, काय करायचं? मागं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या हिंगणी गावामध्ये आले होते आणि हिंगणीमध्ये येऊन त्यांनी आश्वासन दिलेलं आहे चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांना सरसगट शेतकऱ्यांना हेक्टरी 8,500 रुपये सहकार्य करणार. तर खरंच शेतकरी समाधानी आहेत का? खरं तर आताच एका शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला तो खर्च पुरत नाही. आज आपण आणखीन काही शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. खरंच आपलं काही नुकसान झालेलं आहे का, काय सांगाल? नुकसान भरपूर झालेलं आहे. कांदा गेला, सोयाबीन गेलं, वाहून गेलं, समजा काय राहिले काय चालले शिल्लक बाकी. बरं, आता काय शेतकऱ्याकडे काय अपेक्षा शासनाकडे? 50,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावा सरकारने, तरच शेतकऱ्याला थोडा धीर लागेल. जसा शेतकऱ्याचा कोटाची मेड खुजली, त्या कोट्याला जर टेकान दिलं दुसऱ्या मेडीचं, तरच ते शेतकऱ्याची कोटा राहू शकतो, जनावराचा गोटा. हा, तर तसा राहू शकत नाही. तसं शेतकऱ्यांनी 50,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावा. आपल्यासोबत आणखीन काही शेतकरी आहेत. जयराम दादा आणि अरुण जगताप ही आपल्यासोबत आहेत. यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. आपलं काय दादा म्हणतात का काका म्हणतात आपल्या अगोदर मला सांगा तुम्ही. अरुण जगतापला आपण विचारणार आहोत की खरंच शेतकरी समाधानी आहेत का, काय काय समाधानी नाही तर फडणवीस साहेबांनी 50,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावा, ही माझी नंबर मी त्यांना. बरं, मग आता मागच्या वेळेस आता हिंगणीमध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आश्वासन दिलेलं आहे की आले नाही तिथे, इथं नाही का भेट दिली नाही. पालसिंगांच्या नदीवर 50 माणूस होतं. दिली नसली तरी परिसराला भेट दिलेली आहे. 8,500 रुपये हेक्टरी त्यांनी सहकार्य करण्याचे केलेले. 8.5 मध्ये काय होतंय, काहीच होत नाही. 3400 रुपये एकर पडायला लागले. त्याला पेरणीला खर्च व्हायला 15,000 रुपये एकर. काढणी ही अगोदरचा काय खर्च वेगळा, एकरी साधारण किती खर्च येतो एका पिकाला? 15,000च्या पुढून. 10,000 रुपये येतो एका पिकाला. एकरी 10,000. 15च्या पुढून येतो काढणी सहित. एकरी साधारण 10 ते 15,000 रुपये खर्च येतो. परंतु हास्यास्पद गोष्ट आहे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आश्वासन दिलं आहे हेक्टरी 8,500 रुपये, म्हणजेच 2.5 एकरला मिळून ते एका शेतकऱ्यांना ते 8,500 रुपये देणार. परंतु त्याच्यामध्ये शेतकरी आपल्याला समाधानी झालेला पाहायला मिळत नाही. 2 एकरानं दिले तर सगळे एका आता याच शेतकऱ्याचं असं म्हणणं आहे की एका शेतकऱ्याचं कमीत कमी 2 एकर शेत पाण्यामध्ये गेलेलं आहे, वाहून गेलं. खरंच याच्यामध्ये 8,500 मध्ये शेतकरी समाधानी होऊ शकतो का? आणखीन जनतेपुढे अनेक वेगवेगळे प्रश्न पाहायला मिळतात आपल्याला. मागच्या वेळेस अजितदादा पवारांनी जरी 8,500चं आपल्याला हेक्टरी आश्वासन दिलं असलं तरी त्यांच्या काही सहकारी मंत्र्यांनी सुद्धा आश्वासनं दिलेली आहेत की जर त्यांना जो काही महिन्याचा मिळणारा मोबदला आहे तो मोबदला त्यांनी एका महिन्याचा मोबदला शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत. त्यांना जो काही महिन्याचा मिळणारा मोबदला आहे तो मोबदला त्यांनी एका महिन्याचा मोबदला शेतकऱ्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत. मग ते खरंच आपला एका महिन्याचा मोबदला खरंच सहाय्यता निधीमध्ये जमा करणार का आणि शेतकऱ्यांना तो निधी मिळणार का? कॅमेरामन अशोक जगतापसह मी पत्रकार हनुमंत शिंदे, बीड बातम्या, पालसिंगण.